पाऊस लागणार आहे. चला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे खूप चांगले असताल. तर गाईज, काल आम्ही तर खूप मज्जा वगैरे केली आहे. आज डे 2 आहे. तर आज पण आम्ही काय काय करणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही सगळं बघा. तर चल, यायला थांबलो आम्ही. मार्केट अजून चालू नाही झाले म्हणून आम्ही इथं काही थांबणार नाहीये. चहा पिणारे आणि पुढच्या लोकेशनला पाऊस लागणार आहे. चला. काही पाऊस येतो सकाळी सकाळी म्हणून रेनकोट घालून रेडी झाले आम्ही. आणि इथनं थोडस घेतोय सामान आम्ही. काही सकाळी सकाळचे तिथं बघा पुढं असं वाटतं धूळ झालं अख्खा, पण अख्खी धुक आहे. मस्त वाटतंय. चालू आहे गाईज. आम्ही लास्ट टाइम पण या लोकेशनला आलो होतो आणि आता पण सगळं बंद आहे, काहीच चालू नाही. फोन पडायची. थोडस तिथं शूट केलंय आणि थोडस पाऊस चालू झालं, लगेच रेनकोट घालावं लागलं. वेरणा लेक ना. आपल्याला काढलं रेनकोट. पाऊस कसा होता आता थोडं हिथं तर धुकं कमी झाले. आता आपण नेक्स्ट लोकेशन. बाय. चल ती चालव. मी चालू. आता मॅडम गाडी चालवते ते थोडस आराम करतोय. थांबलं तर थांबत कुठं कुठं. इकडे अजिबात पाऊस पण नाहीये, धुकं पण नाहीये. गेले पण धुकं गर्दी आहे. मागं. मित्रांनो, आपण मॅप्रो गार्डनला आलोय. पण मेट्रो गार्डन मध्ये स्ट्रॉबेरी नाहीये कारण सीझन नाही ना आता. पावसाळा मी दिसते कवडी. नया नया आहे सवाल केलेलो. तर काही तरी मेट्रो गार्डनला आलो आता. त्या साईडला काय सगळ्यात अगोदर दवाखान्यात जायचं. चॉकलेट पण घेतलीस का? आपण इथंच घेतलं का? आता घेतलेत ना हे वाले ते. गाईज, मागच्या वेळेस आणतो आम्ही तेव्हा एवढं काही नव्हतं घेतलं आम्ही सामान. ह्या वेळेस तरी घेतले भरपूर सामान आम्ही. जाम नका खाऊ, जाम नका घेऊ. हा ऑलरेडी मम्मीकडनं आणलाय ना मी. मँगो फ्लेवरचा. हा, मी तर नाही खात. तिथे चॉकलेटची चॉकलेट.
हे ह्याच आहे का? बस आता एवढी गर्दी नाहीये है ना? सीझन नाही कुठं फोटो काढायचा आपल्याला तिथे गर्दी आहे. मागच्या वेळेस एक आठवलं मला. हिरो ते डान्स मागच्या वेळेस आलो होतो आम्ही इथं आणि इथं फोटो काढत होतो आणि एक आला म्हटलं मी रील स्टार आहे, माझा एक डान्सचा व्हिडिओ काढा. आणि ह्यांनी घेतला हातामध्ये डान्सचा व्हिडिओ काढायला. नंतर असला गणपती डान्स करायला लागला तो. हाय तो व्हिडिओ मी ह्यात टाकल. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. टाकलं तर आहे आपल्याकडे. हाय ना या फोन मध्ये मी काढून ठेवलेला आहे. मागच्या वर्षी तर चल ते आपण फुलं- रील पण काढू. हा, ठीक आहे. ते मिरर वाला होतं ना इकडं. गाईस खूप छान पाऊस पडतोय. पाऊस पडतोय आणि इथे तिथे कॅमेरा सेट केला. चला निघायचं इथून. छान नाही पण इथलं वातावरण खूप जास्त छान. हे सन्मान ते लास्ट टाइम आपण त्याच्यामध्ये तोंड टाकून काढलेले फोटो. म्हणायचं एक्सप्लोर करतोय. मी पण या. स्पॉन्सर बाय मॅप्रो. गाईस मॅप्रो गार्डन पासून निघलो आता आम्ही. आता चाललोय पुढं. चाललोय पुढं पुढं. आणि ते म्हटलं रेनकोट काढलं असं वाटलं पाऊस येणार नाही, थोडस ऊन पडलं आणि गाडीवर बसल्या बसल्या निघलो आणि लगेच पाऊस चालू झाला. पावसाला लगेच कळलं चाललेत पडा. तळ्याचे साखरारे आले तळ्याचे साखरारे आले. का गाणं टोपी मेरे का आवाज काढतो. गाईस निघलो आणि परत पाऊस चालू झाला म्हणून रेनकोट घातले आता परत. तिथला व्ह्यू बघा खूप छान आहे. गाईस तुम्हाला हे रेनकोट तर सांगू का खरं खरं. नको नको. चला मग इथनं निघतो आता. पाऊस खूप जास्त चालू झालाय.
पण इथला व्ह्यू खूप सुंदर आहे. तिकडे पूर्ण धुकं पडलेत आणि त्या साईडला पूर्ण त्या साईडला पूर्ण पाऊस असणार आहे दिसतोय म्हणजे. काहीच वातावरण खूप सुंदर वाईब आहे. गाडीवरती फिरतोय एकदम मस्त वाटतंय बघ. छान वाटतंय मस्त. एकदम फ्रेश मध विकतात ते पण माहिती नाही आता ते ओरिजिनल मध आहे का नकली माहिती नाही. वाव, तर काही आता खायला थांबलो आम्ही. भूक पण लागली आम्हाला. वाट लागणार आहे मला. मग चालूच ठेवले. आरामात पाणी. तर काही आता आम्ही खातोय. तुम्ही पण या खायला. छान आहे. तर आता आम्ही फास्ट खातो आणि मग भेटू नंतर. खाऊन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही निघलोय. आणि आता पाऊस वगैरे काहीच नाही त्यामुळं ऊन पडले खूप जास्त. कडक ऊन पडले आता. बघू आता पाऊस येतोय का पुढं. ते मला घाट ना. इथं काम चाललंय. तर पूर्ण पुणे सिटी दिसतीच. इकडं थोडा पण पाऊस नाही. थोडं पण खूप ऊन आहे. गाईज फायनली आता आम्ही घरी आलो आहे आणि बघू शकता भरपूर काय खायला पण आणलं आहे आम्ही तिकडनं. तर हा जो ब्लॉग आहे तो एंड पर्यंत पूर्णपणे बघा तुम्ही सगळ्यांनी. कसं वाटतंय मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आम्ही दोघांनी सोबत ब्लॉग केले पाहिजे का डेली हे पण सांगा. तुम्हाला कसं वाटतंय आमच्या दोघांचे ब्लॉग. तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग मी आता इथेच एंड करणार आहे. तर जे जे माझ्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे डेलीचे ब्लॉग जे मी टाकते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अजून कसे कसे बनवू ते पण मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये. म्हणजे मला कळेल की मी काय काय बनवू. ठीक आहे. तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर चला बाय.